नमस्कार, हरिओम. गंगा दशहरा निमित्त विशेष मालिकेमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नर्मदा नदीविषयी. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. सबिंदु सिंधु सुस्खलत्तरंग भृंग रंजितं द्विषत्सु पाप जात जातकारी वारि संयुतं. कृतांत दूत काल भूत भीतिहारि वर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर. परमपूज्य परिव्राजक श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी यांनी नर्मदेच्या स्तुतीपर रचलेलं हे नर्मदाष्टक सर्व नर्मदा परिक्रमवासी आवर्जून या परिक्रमेअंतर्गत नित्यनेमाने म्हणत असतात. आपल्या भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक नदी म्हणजे नर्मदा. हिलाच महानदी असंही संबोधलं जातं. पुराण कथानुसार नर्मदा ही शिवशंकराची कन्या आहे. असं म्हणतात की भगवान शिवानं आपल्या त्रिशूळानं पृथ्वीवर खणलं आणि तिथं नर्मदेचा उगम झाला. अजून एका कथेनुसार भगवान शिवशंकरांनी हिरण्याक्ष राक्षसाचा पुत्र अंधकासूर याचा वध केला आणि त्यानंतर थोड्या विश्रांतीसाठी म्हणून शिवशंकर मैकल पर्वताच्या आश्रयाला आले. तिथे त्यांच्या कपाळावरील घर्मबिंदू खाली ओघळले आणि त्यातूनच नर्मदा नदीचा उगम झाला अशी सुद्धा कथा आपल्याला ऐकायला, पाहायला, वाचायला मिळते. ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि तिचं हे ठिकाण मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यातील अमरकंटक इथल्या कुंडानजीक आहे. उगमानंतर नर्मदा मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही थोडासा भाग या राज्यातून वाहते. जवळजवळ 1300 किलोमीटरचा प्रवास करून ती गुजरातमधल्या भडोच जवळ अरबी समुद्राला जाऊन मिळते. भारताच्या इतिहासात, संस्कृतीमध्ये, आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रांमध्ये हिचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की गंगा नदी ज्ञानासाठी, यमुना भक्तीसाठी, तर नर्मदा ही तपासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या तीरावर अनेक प्राचीन मंदिरं आणि तीर्थक्षेत्र आहेत. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात सुद्धा नर्मदेचं महत्त्व टिकून आहे. मध्य प्रदेशातील मैकल पर्वतश्रेणींच्या झऱ्यातून हिचा उगम झाला म्हणून हिला मैकल कन्या असं म्हणतात. अमरकंटक इथल्या कुंडामध्ये तिचा उगम झाला म्हणून ही अमरजा. नर्मदेच्या मार्गामध्ये अनेक छोटे छोटे धबधबे आणि द्रुत प्रवाह आढळतात. त्यामुळं तिचं पाणी सतत खळाळणारं, उड्या मारत जणू जातं आहे असं वाटतं. आवाज सुद्धा सतत रो रो असा येत असतो म्हणून तिला रेवा याही नावाने ओळखलं जातं. नर्मदेच्या खोऱ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे नर्मदा आणि तिच्या उपनद्यांना मोठमोठाले पूर येत असतात. नर्मदेच्या दोन्ही तीरावर विशेषतः डोंगराळ भागामध्ये साग, साल इत्यादी उपयुक्त वृक्षांची घनदाट अरण्ये आहेत. या अरण्यांमध्ये आदिवासींची वस्ती आजही आहे. कोटीतीर्थ, कपिलधारा, ओंकार मांधाता, सहस्रधारा, शूलपाणी, महेश्वर, विमलेश्वर अशी शिवतीर्थ नर्मदा तीरावर आहेत.
पुराण काळामध्ये रावण, सहस्रार्जुन, परशुराम यांची युद्ध नर्मदा परिसरात झाली असे दाखले पाहायला मिळतात. रामायण महाभारत काळामध्ये सुद्धा अनेक ऋषींचे आश्रम नर्मदा तीरावर होते. इतिहास काळामध्ये गुप्त, शक, वाकाटक, भार, शिव, अहिर तसंच हर्ष, पुलकेशी इत्यादी राजांच्या सत्ता नर्मदा परिसरात झाल्या. त्यापुढे सुद्धा मोगल, मराठे यांची सत्ता या परिसरामध्ये होतीच. नर्मदा तीरावरील शुक्ल तीर्थ इथं वडाच्या झाडाला संत कबीरांचं नाव दिलेलं आहे. तर भडोच जवळ बळीराजानं केलेल्या अश्वमेध यज्ञाची जागा आवर्जून दाखवली जाते. नर्मदेच्या मुखापासून एका काठानं उगमापर्यंत आणि दुसऱ्या काठानं उगमापासून ते मुखापर्यंत काही विशिष्ट बंधनं पाळून पायी नर्मदा परिक्रमा करणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. अवघड अशी ही परिक्रमा आहे आणि गेल्या कित्येक शतकांपासून ही परिक्रमा करणारे अनेक भाविक आपल्या भारत देशामध्ये आहेत. ही नदी भाविकांना सतत आकर्षित करत आहे. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम ही परिक्रमा किंवा प्रदक्षिणा केली असं सांगितलं जातं. तेव्हापासून त्यांचं अनुकरण करत भाविक ही प्रदक्षिणा करत असतात. शांती, समाधान किंवा वैयक्तिक काही अपेक्षापूर्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी नर्मदा परिक्रमा करावी अशी परिक्रमावासियांची श्रद्धा आहे. ही नर्मदा नदी कुमारी आहे म्हणून कुमारी पूजन करून परिक्रमेला प्रारंभ होतो आणि समाप्तीला शिवशंकराला अभिषेक केला जातो. या परिक्रमेदरम्यान वाटेत कुठेही नर्मदा नदीला पार करायचं नाही हे पथ्य अगदी कसोशीनं सांभाळलं जातं. नर्म म्हणजे सुख देणारी म्हणून ती नर्मदा, शंकराची पुत्री म्हणून शांकरी या नावाने सुद्धा नर्मदेची ओळख आहे. हिच्या जन्माविषयी अजूनही पौराणिक विविध कथा उपलब्ध आहेत. मेकल किंवा मेखल राजाची पुत्री ही नर्मदा. ही नर्मदा अतिशय रूपवान अशी कन्या होती. ही जेव्हा उपवर झाली तेव्हा राजाला अर्थातच हिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. मग राजानं विचार करून हिच्या विवाहासाठी एक स्वयंवर आयोजित केलं होतं. या स्वयंवरामध्ये एक वेगळीच मागणी होती. ती मागणी अशी होती की गुलबकावलीचं फूल जो राजपुत्र किंवा राजा राजकन्या नर्मदेला देईल त्याच्याशी हिचा विवाह करायचा असं राजानं निश्चित केलं. राजकुमार सोनभद्र किंवा शोणभद्र यानं ही अट पूर्ण केली आणि मग मेखल राजानं शोणभद्र आणि नर्मदा यांचा विवाह निश्चित केला. राजकुमारी नर्मदेला शोणभद्रला भेटायची अनिवार्य इच्छा झाली. मग तिनं काय केलं तर आपली दासी जुहीला हिला स्वतःची वस्त्र, अलंकार हे सर्व परिधान करायला दिलं आणि या जुहिलेनं शोणभद्राची भेट घ्यावी आणि नंतर मग सर्व वृत्तांत नर्मदेला येऊन कथन करावा असं ठरलं. त्यानुसार ही दासी जुहीला नर्मदेची वस्त्रप्रावरणं, तिचे अलंकार परिधान करून सोनभद्र किंवा शोणभद्र राजकुमाराला भेटीला गेली. तिचं सौंदर्य पाहून शोणभद्र तिच्यावर भाळला. त्याला कल्पनाही नव्हती की ही नर्मदेची दासी असेल. तो तिच्या प्रेमातच पडला. बरेच दिवस झाले जुहीला काही परत आली नाही म्हणून मग वाट बघून कंटाळलेली नर्मदा आता प्रत्यक्षच राजकुमार शोणभद्रच्या भेटीला निघाली आणि ती तिथे जाऊन पोचली तेव्हा तिला सत्य परिस्थिती तत्काळ समजली. सत्य समजताच नर्मदा अत्यंत क्रोधित झाली आणि त्या क्षणीच तिनं विवाह न करण्याचा अर्थात
अविवाहित राहण्याचा मनोमन निश्चय केला आणि मग ती फिरून उलटी वळली पूर्वेकडून पश्चिमेकडे. म्हणूनच सुरुवातीला जो उल्लेख केला की नर्मदा नदी ही भारतातील पश्चिम वाहिनी नदी आहे, सर्व नद्या ह्या पूर्ववाहिनी आहेत, म्हणजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, पण नर्मदा ही एकमेव पश्चिम वाहिनी नदी आहे की जी आपल्या भारताच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. ह्या नर्मदेमध्ये आपणा सर्वांना ठाऊक आहे की अनेक शिवलिंग आपल्याला मिळतात. या शिवलिंगांचं रहस्य काय बरं? असं म्हणतात की नर्मदेतील हर कंकर शंकर का एक रूप होता है. यालाच नर्मदेश्वर शिवलिंग असंही म्हटलं जातं. नर्मदे हर असं म्हणत या शिवलिंगाची पूजा मनापासून केली जाते. अत्यंत सकारात्मक ऊर्जा असलेली ही शिवलिंग आहेत आणि ही खूप पवित्र असतात. या शिवलिंगांची प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही, कारण ही सर्व स्वयंभू आहेत. शांती, सुख यासाठी आपल्या घरामध्ये या शिवलिंगांची पूजा अवश्य करावी. या शिवलिंगांच्या अस्तित्वाविषयी सुद्धा एक कथा आहे. ती अशी: नर्मदेनं तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. हे तप तिने का केलं? तर तिला गंगेसारखं पवित्र आणि पापनाशिनी व्हायचं होतं. म्हणून तिनं तसा वर ब्रह्मदेवांकडून मागून घेतला. परंतु ब्रह्मदेव म्हणाले की या जगात एकासारखी दुसरी वस्तू नाही. भगवान विष्णू हे एकमेव, भगवान शिवशंकर हे एकमेव, पार्वती माता ही एकमेव, तशीच गंगा माता आणि तिची पवित्रता, तिचं पापनाशन करण्याचं जे काही तत्व आहे हे एकमेव. हे ऐकल्यानंतर नर्मदा थोडी नाराज झाली, निराश झाली आणि मग तिनं काय केलं की काशीमध्ये ती गेली. तिथं पिलपिला तीर्थ इथं ती आली. मग भोलेनाथ यांनाच आता प्रसन्न करून घ्यावं आणि आपली इच्छा पूर्ण करावी या हेतूनं तिनं तिथं एका शिवलिंगाची स्थापना केली आणि आपल्या तपाला प्रारंभ केला. तिच्या ह्या तपामुळे अर्थातच भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी नर्मदेला असा वर दिला की तू सुद्धा अत्यंत पवित्र आणि पापनाशिनी होशील. तुझ्या केवळ दर्शनानंच तुझ्या दर्शनार्थींचं पाप हे नाश होईल, हरण पावेल. आणि याचसाठी शिवशंकरांनी आपलं अस्तित्व तुझ्या सदैव जलामध्ये राहील असाही तिला आशीर्वाद दिला. म्हणूनच नर्मदेतला प्रत्येक छोटासा मोठासा कुठलाही दगड असू दे, तो शिवशंकराचंच रूप मानलं जातं, ज्याला आपण मराठीमध्ये नर्मदेतले गोटे असं संबोधतो. माघ शुद्ध सप्तमी अर्थात रथसप्तमी या दिवशी नर्मदा तीरावर नर्मदा जयंती साजरी केली जाते. ओंकारचा ओंकारेश्वर आणि उज्जैनीचा महाकाल ही 2 ज्योतिर्लिंग नर्मदेच्या तीरावर वसलेली आहेत. या प्रमुख तीर्थक्षेत्रांसहित अनेक ठिकाणी नर्मदा जयंती साजरी केली जाते. धार्मिक कार्यक्रमांबरोबरच मैयाची आरती, खूप सुंदर असा दीपोत्सव, असं सर्व काही 7 दिवस साजरं केलं जातं. त्यामुळेच हा सोहळा नेत्रसुखद आणि अपूर्व असा असतो. इतके 7 दिवस एखाद्या नदीचा उत्सव हेच नर्मदेचं एक वैशिष्ट्य आहे. माघैच सप्तमयान दास्त्रामेच रविदिने मध्यान्ह समये राम भास्करेण कृमागते. अशी ही पापनाशिनी पुण्यसलिला नर्मदा मैया. तिच्याविषयी अजून सुद्धा तिच्या स्तुतीपर एका श्लोकामध्ये खूप सुंदर असं तिचं महात्म्य सांगितलेलं आहे. ते असं आहे:
पुण्या कन्खले गंगा कुरुक्षेत्रे सरस्वती ग्रामे वा यदि वारण्ये पुण्या सर्वत्र नर्मदां त्रिभिः सारस्वतं पुण्यं सप्ताहेन तु यामुनं सद्यः पुमाति गांगेयन दर्शनादेव नर्मदाम। याचा अर्थ असा आहे की गंगा नदी हरिद्वार इथं आहे, सरस्वती नदी कुरुक्षेत्रावर आहे आणि त्या स्थानावर ती पवित्र आहे. पण नर्मदा नदी मात्र कुठल्याही छोट्याशा गावात असेल, मोठ्या गावात असेल, अरण्यातून दाट जंगलातून जरी ती वाहत असली तरी कुठेही ती तितकीच पवित्र मानली जाते आणि पूर्ण परिक्रमेमध्ये हे प्रत्येक ठिकाणं आवर्जून घेतली जातात. यापुढे नर्मदेचं महात्म्य असं सांगितलंय की सरस्वती नदीचं पाणी हे 3 दिवसानंतर, यमुनेचं पाणी हे 7 दिवसानंतर पुण्यकारक असतं. गंगा नदीचं जे पाणी आहे, गंगेचं जल आहे, ते तिला स्पर्श केल्यानंतर ते पवित्र होतं. पण नर्मदेचं महात्म्य असं की केवळ दर्शन मात्रे ती दर्शनार्थींचं पाप दूर करते. म्हणूनच सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि पापनाशिनी, पापहारक अशी ही नर्मदा मैया आणि हिची परिक्रमा आपल्या भारत देशाचं एक आध्यात्मिक धार्मिक वैशिष्ट्य असं मानलं तरीही हरकत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर हर. हरिओम.